हा वयवारीचा प्रश्न बघा कसा सोडवायचा. सोप्या पद्धतीने समजून सांगतो तुम्हाला. बेसिकनुसार MPSC विचारला गेलेला क्वेश्चन आहे. सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट आहे. 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या 9 पट होते, तर 4 वर्षानंतर वडिलांचे वय किती? अशा लेवलचा क्वेश्चन विचारल्यावर कसा सोडवायचा बघा. त्याला सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, 3 वर्षापूर्वीचं गुणोत्तर घ्यायचं सुरुवातीला. अशा लेवलचा प्रश्न आल्यावर वर्षापूर्वीचं गुणोत्तर घ्यायचं. आता 3 वर्षापूर्वी वडिलांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे? 9 पट. म्हणजे इथं लिहायचं वडील, इथं मुलगा. 3 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या 9 पट होते. मग वडिलांचं 9 पट, मुलांचं किती झालं? 1 पट. मग ह्याला 1ची किंमत लावून घ्यायची, 9x आणि 1x. हे झालं 3 वर्षापूर्वी. बेसिक लेवलनं समजून सांगतो तुम्हाला. आता आजचं गुणोत्तर काय होईल? प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये 3 प्लस होते. वडिलांचं बी 3 वर्षानंतर वय वाढन आणि मुलाचं बी 3 वर्षानंतर वय वाढन. 9x + 3 बरोबर 1x + 3. हे झालं त्यांच्या वयाचं गुणोत्तर आजचं. हे आज. मग आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आहे? सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट आहे. मग वडिलांचं 6 पट, मुलांचं झालं 1 पट. आता करायचा ह्यांचा तिरकस गुणाकार. 9x + 3चा गुणाकार करायचा 1 सोबत आणि 6चा गुणाकार करायचा 1x + 3 सोबत. या 1नं 9x + 3ला गुणायचं. 9 1 9, 9x + 3 1 3 बरोबर 6x अधिक ह्या 6नं गुणायचं 3ला, 6 त्रिक 18. आता x साईडला घ्यायचे. 9x पलीकडले +6x अलीकडे आल्यावर -6x होणार बरोबर हे 18. अलीकडले 3 प्लसमध्ये पलीकडे गेले की मायनस होणार, -3. आता 9x मधून 6x गेले, खरे राहिले 3x बरोबर हे 18मधून 3 गेले, खरे राहिले 15 x बरोबर. आता इकडले 3 गुणाकारामध्ये इकडे गेले की भागाकारामध्ये जाणार. 15 भागाकारामध्ये 3. xची किंमत आली 3 15. आता आपल्याला कुणाचं वय विचारलं आहे? वडिलांचं. 4 वर्षानंतर वडिलांचे वय किती? मग वडिलांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर किती? 9x + 3. आता ह्यांच्या किमती भरून घ्यायच्या. 9x + 3. 9 गुणाकारामध्ये 1ची किंमत आली 5 + 3. 9 5 45. 45 आणि इकडले +3. 45 + 3 48. आपल्या ही झालं वडिलांचं सध्याच्या वयाचं. आजचं वय आलं वडिलांचं. आपल्याला काय विचारलं आहे? 4 वर्षानंतर वडिलांचे वय किती? आता 48मध्ये 4 प्लस करायचे. 48 + 4 52 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1.